चांगल्या साईजचा गोबेरा कॅच झालेला आहे बेटवर. कडक कशी साईज आहे, 2 किलोचा पीस आहे. कॅच झाले काय, फायनली कॅच झाले मित्रांनो. आपण आलो आज कोरलईला फिशिंगला. तर आपल्या आधी सोबत आता फिशिंगला आलेला आहे. तर ते बेटवर फिशिंग करत आहेत. तर त्यांनी चांगल्या साईजचा एक गोबेरा कॅच केलेला आहे, दाखवतो तुम्हाला. कडक कशी साईज आहे. हो बघू इथं मारून काय, बघू काय स्विनिंगला भेटे काय. बेटला बागडा लावलेला आहे, बागड्याला चांगलासा गोबेरा कॅच केलेला आहे सोबत आहे. जस्ट आताच कॅच केलेला आहे. बघू आपण स्पिनिंग करूया काय लागते काय. वरून जायचं का जायचं इथनंच, वरून जायचं का इथनंच का. चल इथनंच येतो. स्पॉट चेंज करत आहोत मित्रांनो आपण. एरिया भरपूर स्लिपी आहे. चिंबोर आहे का समजत नाही, वरतं आहे बघ. स्ट्राईक आहे बघ, चिंबोर आहे का समजत नाही. हो चिंबोर आहे असं वाटतं. हो स्ट्राईक आहे. हे बघ हे बघ, नाही रे चिंबोराचे वाटतं. हे बघ ना, हां हे बघ पूर्ण हे करते ना. हे बघ चिंबोराचे स्ट्राईक आहे. हे बघ वडतंही सोडते, वडतंही सोडते. चिंबोरा कशाला कशाला. नशीब कुठनं घेऊन येतस, नशीब कुठनं घेऊन येतस. कापून लावू डोमाला, डोमा बेटला. कापू याला. स्ट्राईक स्ट्राईक येते पण छोट्या स्ट्राईक. हे बघ ढोमे स्ट्राईक देते तो. फायनली काहीतरी कॅच झालेली आहे काय. यायला चालवलास. अरे मला बसल्या का समजत नाही. हो हे देत आहे थोडा. हे बघ जाणवते मला. माझा काय खडपात घेऊन गेला काय समजत नाही आतमध्ये. चिंबोरी जाणवते बघ, फील होते वरते आतमध्ये. तो हे देते. हां मला हे आहे रे. हा बघ आहे मला काहीतरी बसलेलं आहे. हां असं घेऊन बसलं आहे. हे बघ पूर्ण हे होतं आहे वरतं, पूर्ण पुढे करतो. हा बघ पूर्ण हे होतं. डायरेक्ट पिचक्या देते. तरी कॅच झाले, बसलं खाली. हे बघ लूज सोडला की वरते डायरेक्ट आतमध्ये. ना चिंबूर एवढे पकडूनच नाही ठेवणार.
असे ट्राय दिले मला नॉर्मली वाटला तो डॉमिनेट उचलला म्हणून मी वळला नाही. चेंज करत आहोत. इकडे काय लागलं नाही. 1-2 कॅच झालेल्या स्ट्राईक मिस झाल्या. बघू आता नेक्स्ट स्पॉट. जाली आहे तो जाली कोरलाई किल्ला. काहीतरी गेम हो बोलू. फुल ॲडव्हेंचर. बघू आता नवीन स्पॉट काय होते काय. झाला तर उद्या काम चांगलंच बोलू. बांगड्याची कमाल बघू. यायचं लाख बांगड्यावर लाख काहीतरी चांगलं. लाट मारते बघा मित्रांनो. भेटला बांगडा लावलेला. ओके मित्रांनो कास्टिंग करूया काय लागते का बघू आता. परत 3रा स्पॉट आहे आपण. लोकेशन आहे बघा. अजून काय झालेलं नाही. लाटा बघू शकताय. बघा काय अवस्था झाली. बघू शकताय. नाही ते बघा काय अवस्था होते फिशिंगला. मित्रांनो फिशिंग बोलणं खूप सोपं आहे. जो माणूस जाऊन स्वतः अनुभवतो त्याला समजतात त्या गोष्टी. बघा ही मशीन जाम बारीक होतं. हात नाही ना हे आहे यासाला आहे. वाटतं हो मित्रांनो फायनली कॅच झाले. फक्त हिल मासा कॅच झालं आहे. हिल कॅच झालेली आहे. हिल हे बघा. त्यामुळे वाटला तर हिसका देतो काहीतरी. आजच्या दिवसातली पहिली कॅच. चोंड हे बघा. इल मासा इल मासा. हे बघा स्वतःहून स्वतःला गाठ मारून कशी येते बघा. हे बघा
गल पूर्ण गिल्ला आहे तिने. लागलाय लागलाय काय लागलाय काय पण काहीतरी सांगतोय सुबोधदा. बघूया काय बोलतोय. कॅच झाले कशात अडकलंय समजत नाही. कॅच झाले काय फायनली कॅच झाले मित्रांनो. काय बघू. काढ काढ मोठा काढ. पॅकअप केल्यावर सोबत दादाला कॅच झाले. काही असू दे बघूया. होप्स वाढलेले आहेत. अरे परत दिसून सगळे होप्स घालवले फुकट. लाट होप्स होते थोडेफार मित्रांनो ते पण आता गेलेले आहेत आपले. भरपूर कॅच झाल्या पण त्या इचोनच्याच कॅच होत आहेत मित्रांनो. येईल मासा लागते. सुबोध दादा आज काय काढशील काय. दादा बोलते काढल्याशिवाय काय घरी जाणार नाही. एक गोबेरा काढलाय अजून एक काढतो बोलते. मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहोत. भरपूर ट्राय केली पण यश काय हाती आलं नाही आज. तर फायनली आपण पॅकअप करून निघालेलो आहोत. येता येता आता सुबोधला चांगली स्ट्राईक झाली. होप्स आले होते. वाटलं होतं काहीतरी चांगली कॅच होईल पण इल मासा लागलेला आहे. तर ते पण आता पॅकअप करून निघत आहेत. तर आपण पण नाईट करून आलेलो आहोत. दमलो आहोत. रात्रभर झोप नाही तरी पण आपण फिशिंगला आलेलो. खरं तर आपल्याला स्विमिंगवर खेळायचा होता पण इथे येऊन पाण्याची कंडिशन बघितली. भरपूर हवा वगैरे होती. तर आपण बेट फिशिंग केली. सोबतानीच बेट आणले होते. त्यांनीच आपल्याला बेट वगैरे दिले होते पण काही कॅच झाली नाही. फक्त एक छोटासा ढोमा मासा कॅच झाला आणि दुसरा इल फिश कॅच झाली. तर बघू पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.